आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शन साठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साइड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रूट गो फ्रूट स्नॅक. शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रूट गो, दाबून खा. सॉरी. रावेर लोकसभा मतदारसंघात पेज संमेलनाचा शेवटचा टप्पा चोपडा शहरातील आनंदराज पॅलेसच्या प्रांगणात घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री एकनाथ खडसे होते. व्यासपीठावर भाजपा उमेदवार विद्यमान खासदार रक्षा खडसे, सुनील नेवे, राजेंद्र फडके, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपा तालुकाध्यक्ष आत्माराम म्हाळके, तिलकचंद शहा, ज्येष्ठ भाजपा नेते घनश्याम अग्रवाल, जेटी पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रावेर लोकसभेचा विस्तार मोठा असून यात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यक्रमात सुनील नेवे यांनी लोकसभेच्या प्रत्येक बूथवर पेज प्रमुख, बूथ प्रमुख यांनी जास्तीत जास्त मतदारांना मतदान टक्केवारी कशी वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे. कार्यक्रमात राजेंद्र फडके, भाजपाचे उमेदवार विद्यमान खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपले तालुक्याचे पदाधिकारी असतील, जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, आपल्या मागे लागून सगळं हे बूथ रचनेचं काम करून घेतलं. त्यावेळेस बऱ्याचशा अडचणी आल्या. बऱ्याचशा कार्यकर्त्यांना असंही झालं की किती आता आमच्या मागे लागणार, आता बस करा हे काम. पण हे काम आज जर आपण केलं नसतं तर कदाचित आज एवढा मोठा मेळावा झाला नसता आणि आज एवढ्या चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला कोणत्याही विधानसभेमध्ये मिळाला नसता. हे आज आपल्या संघटनेची मेहनत आहे, आपल्या पदाधिकाऱ्यांची मेहनत आहे, आपल्या पक्षाची मेहनत आहे. म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येने आज तुम्ही इथे भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता म्हणून आज तुम्ही इथे बसलेले. ही जी काही सगळी रचना आहे ही आपण निवडणुकीसाठी करतोय आणि फक्त असं नाहीये की लोकसभेची निवडणूक आली म्हणून आता ही निवडणूक झाली की आता ही रचना आपल्याला काही कामात येणार नाही. ही जी काही रचना आपण केलेली आहे ती आपली भविष्यासाठी आणि भविष्यामध्ये कोणतीही निवडणूक आली ती लोकसभेची असो, विधानसभेची असो, जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतची असो, तर ह्या संघटनेच्या माध्यमातून आपण प्रत्येक निवडणूक हे यशस्वीपणे जिंकू शकतो. हे एक त्याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणून ही सगळी रचना आपण याच्यासाठी आयोजित केलेली आहे. कार्यक्रमाला तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले. दरम्यान तालुक्यातील बहुतांश गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात जाहीर प्रवेश केला. संदीप पाटील, तालुका प्रतिनिधी चोपडा, इंडिया अब तक न्यूज मराठी. हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।